अहो आता बाळाची जर सोनोग्राफी करायची असेल, त्या आईच्या गर्भामध्ये लेकरू आहे, शेवटपर्यंत आता 4 सोनोग्राफी 5 सोनोग्राफी आपण करतो, पण बाळाची कोणतीही सोनोग्राफी तुम्ही करा, 7व्या महिन्यामध्ये बाळाचे ठोके तपासले जातात. तोपर्यंत डबल एमडी डॉक्टर असू द्या, बाळाचे ठोके तपासता येत. 7व्या महिन्यात बाळाचे ठोके तपासले जातात आणि डॉक्टर सांगतात काळजी करायचं कारण नाही, बाळाचे ठोके अत्यंत व्यवस्थित पडतायत. पण विज्ञान असं सांगतं, जोपर्यंत आपण ऑक्सिजन घेत नाही, श्वास घेत नाही, तोपर्यंत आपल्या हृदयाचे ठोके पडू शकत आणि बाळ तर आईच्या गर्भात आहे. मग डॉक्टर साहेब बाळाचे ठोके पडतात कसे? डबल एमडी डॉक्टर असू द्या, डॉक्टर सांगतील आई जो श्वास घेते ना, त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पित करत असते. आणि याही पुढे जाऊन सांगतो, बाळ जन्माला आलं, बाळ एकतर रडतं किंवा नाही रडलं तर बाळ रडवलं जातं आणि त्यानंतरच बाळाशी आईशी असलेला नाळ कापला जातो. बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, पण जर अगोदर बाळ रडण्याच्या अगोदर नाळ कापला, बाळ जागेवर गतप्राण होतं. याचं कारण असं आहे, बाळ जन्माला येईपर्यंत बाळाच्या फुफ्फुसाची डावी बाजू फक्त चालू असते आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे ते एकदम कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी जन्माला येतं, पहिल्यांदा रडतं, ते पहिला श्वास घेतं आणि पहिला श्वास घेतल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे त्याची पंपिंग करण्याची प्रक्रिया चालू होते. त्यानंतर बाळाचं पूर्ण फुफ्फुस चालू होतं आणि मग MSCBC म्हणजे आईशी असणारा नाळ कापला जातो. आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान, आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आता एखादा म्हणेल 260 रुपयाला रक्ताची बॉटल आहे, काय त्यात नवल आहे? तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे. तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्या बरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच होतो. विज्ञानानं कितीही प्रगती केलेली असू द्या, पण आजपर्यंत विज्ञानाला एक कोडं उलगडलं नाही. आईचा रक्तगट कोणताही असू द्या आणि बाळाचा रक्तगट कोणताही असू द्या, बाळाचं रक्त आईला आणि आईचं रक्त बाळाला चालतं. विज्ञानाला न उलगडलेलं आजपर्यंतचं कोड आहे, आजपर्यंतचं कोड आहे. याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही रक्त त्यालाच देताय ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे. पण आईनं आपल्या शरीरात पहिल्यांदा रक्ताचा थेंब दिला, ज्यावेळी आपल्या शरीरात रक्ताचा एकही थेंब नव्हता. आईनं केलेला तो तिसरा उपकार आहे. आईनं केलेला चौथा उपकार अस्थिदान. आज इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक 60-65 वर्षाच्या आजोबांचे गुडघे गेलेत, पण या माऊलीनं आज तिचंही वय 60 आणि 65 आहे, पण तिने स्वतःच्या हाडाचं पाणी करून आपल्या मुलांना हाडं दिलीत, तरी ती माऊली आज उभी आहे आणि तुमच्या समोर भक्कमपणे उभी राहते. खऱ्या अर्थानं तिचे उपकार कधीच आम्ही विसरू शकत नाही.